ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी। नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। यं हि न व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ, समदुःख सुखं धीरं सो मृतत्वाय कल्पते। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील दुसरा अध्याय आणि या दुसऱ्या अध्यायातील श्लोक क्रमांक 15। या 15व्या श्लोकामध्ये भगवान अर्जुनाला ओळख करून देत असताना म्हणतात, यं हि न व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ, समदुःख सुखं धीरं सो मृतत्वाय कल्पते। जो माणूस, जो साधक, जो भक्त सुखातही आणि दुःखातही समान असतो, सारखा असतो। सुख आलं तरी त्याला काही फरक पडत नाही आणि दुःख आलं तरी त्याला काही फरक पडत नाही। दोन्ही स्थितीला जो सारखा असतो त्याला, ज्याला आपण मुक्ती म्हणतो, ज्याला आपण मोक्ष म्हणतो, ते सहजगत्या प्राप्त होत असते। आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे श्रीमंती आली म्हणून माजू नये आणि गरिबी आली म्हणून लाजू नये। दोन्ही स्थितीमध्ये जैसी स्थिती आहे तैशा परीर आहे, कवतुक तूप आहे संचिताची। जशी त्याच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये स्थिती प्राप्त होत असेल ना, त्या स्थितीमध्ये तो समान असतो, सारखा असतो, काही फरक पडत नाही त्याला। त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या आयुष्यामध्ये मार्गक्रमण करत असताना प्रसंग आला, संकट आली तरी सुद्धा तो खचत नाही, तरी सुद्धा तो कुठल्या प्रकारचा वेगळा विचार करत नाही। आणि अगदी आनंदाचे दिवस जरी असले, अगदी मौज मजेचे जरी दिवस असले, तरी सुद्धा त्याच्याकडे अशी वेगळ्या प्रकारची स्थिती काही पाहायला मिळत नाही। अशा माणसाला मुक्त व्हायला वेळ लागत नाही किंवा मोक्ष मुक्ती सहज प्राप्त होते। अशा प्रकारची ओळख या ठिकाणी भगवंत अर्जुनाला करून देतात। ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या शहापूर तालुक्यातील बिरवाडी गाव, आणि गाव जरी बिरवाडी असेल तरी जवळजवळ 40-45 वर्ष त्यांना या ठिकाणी निवास झालेला आहे। त्यांचं निवासस्थान आहे शहापूर। आणि या भेरे परिवारातील, या भेरी परिवाराचे पिताश्री कैलासवासी बाळू कृष्णा भेरे बाबा यांचं 24/10/2023 रोजी अतिशय दुःखद असं निधन झालं। अतिशय दुःखद म्हणजे चालणारा, बोलणारा, हिंडणारा, फिरणारा, आपल्या समोर धडधाकट असलेला माणूस आणि अशा व्यवस्थितरित्या असणाऱ्या माणसाबद्दल कधी आपण कल्पनाही करू शकत नाही। अशी घटना घडू शकते, असं होऊ शकतंय। पण हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाला, देहांत झाला। आणि त्यांच्या उत्तरकार्यांच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। माणसाने माणसाच्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे जगावं, कशा प्रकारे वागावं, याचं एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणजेच आपले ज्यांच्या उत्तरकार्यांच्या निमित्ताने हे प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपले बाळू बाबा।
TDC मध्ये बँकेमध्ये कामाला होते, कार्यरत होते, प्रामाणिकपणे आपली नोकरी त्या ठिकाणी सांभाळली, सेवानिवृत्त झाले त्या ठिकाणी. पण माणूस नोकरीतून जरी सेवानिवृत्त झाला तरी कुटुंबाच्या, समाजाच्या, आपल्या घराच्या, संसाराच्या सेवेतून कधीच निवृत्त होत नाही, कधीच निवृत्त होत नाही. आणि अशा प्रकारे त्यांच्या मुलांवर त्यांनी चांगल्या प्रकारे संस्कार केले, त्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं. त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी कशा प्रकारे मार्गक्रमण करावं, कशा प्रकारे राहावं, कशा प्रकारे जगावं, वागावं हे ज्ञान त्यांनी दिलं. आणि खऱ्या अर्थाने गुण्यागोविंदाने आता राहायचं, चांगल्या प्रकारे जे मिळेल ते खायचं आणि व्यवस्थितरित्या आनंदात, मौज मजेमध्ये राहायचं. आपण म्हणतोय सुखीचे दिवस आलेले, सुखाचे दिवस आलेले, आहे की नाही? मुलं चांगल्या प्रकारे कामाला, घरामध्ये सगळं काही व्यवस्थित, संसार प्रपंच व्यवस्थितरित्या सांभाळलेला, मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केलेले, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास नाही, टेन्शन नाही, चिंता नाही. आणि खऱ्या अर्थाने अशा वेळेलाच बाबांना तीव्र झटका, हृदयविकाराचा तीव्र झटका यावा आणि आपला सर्वांचा निरोप घ्यावा. ही सर्वात दुःखद घटना आहे, सर्वात अतिशय दुःखदायी घटना आहे. जाणं तर प्रत्येकाला आहे. या ठिकाणी ज्या लोकांमध्ये आपण आलेलो आहोत, ज्या ठिकाणी आपण जन्माला आलेलो आहोत, या लोकांचं नावच आहे मृत्यूलोक, आहे की नाही? ज्याचा जन्म झालेला आहे त्याला जावं लागणार आहे. यत् दष्टम तत् निष्टम, शास्त्र म्हणते जे दिसतंय ते नाचतंय. जर जे दिसतंय ते नाचतंय तर मग दिसणारी प्रत्येक वस्तू जाणार आहे, दिसणारी प्रत्येक गोष्ट तिचा नाश पावणार आहे. या ठिकाणी फरक एवढाच आहे की जन्माला येण्याच्या 9 महिने 9 दिवस आम्ही येणार आहे ते आमच्या घरातल्यांना कळतंय. आम्ही जन्माला येणार आहे हे 9 महिने 9 दिवस आधी आमच्या घरातल्यांना कळतंय. मृत्यू मात्र घरातल्यांना नाही, शेजारच्यांना नाही, कुटुंबातल्यांना नाही, नवे ज्याला येणार आहे त्याला सुद्धा कळत नाही. हा फरक आहे जन्म आणि मृत्यू मधला. एकीकडे जर आम्ही बघितलं तर जन्म आमच्या हातात नाही आहे, जन्म आमच्या हातात नाही. आमचा जन्म कुठे व्हावा, कधी व्हावा, कसा व्हावा हे आमच्या हातात नाही आहे. आणि मृत्यू सुद्धा आमच्या हातात नाही आहे. मृत्यू आहे निश्चित आहे, पण तो कुठे, कधी आणि कसा हे आमच्या हातात नाही आहे. मग एक विचार जर केलं, जन्मही आपल्या हातात नाहीये, मृत्यूही आपल्या हातात नाहीये, या दोन्ही घटना सत्य आहेत. जर जन्म झालेला आहे तर मृत्यू 100% ठरलेला आहे. तो कोणी असू द्या, राजा असता मृत्यूला 1,00,000 कोटी कबूल झाला तरी सोडी नाता याला मृत्यू काय. उपजे ते नासे आणि नासे ते पुनरपे दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिघणे का. भरते रीते होते रीते भरते, भरते रीते होते रीते भरते, हे रहाडगाड आहे. पुनरपी जननम पुनरपी मरणम, पुनरपी जननी जठरे शयनम. जन्म झालेला आहे, मृत्यू ठरलेला आहे, दोन्ही गोष्टी आमच्या हातात नाही आहेत. मग आमच्या हातात आहे काय? माणसाच्या हातामध्ये आहे काय? मनुष्याच्या हातामध्ये आहे काय? जन्म आणि मृत्यूच्या मधलं ज्याला आयुष्य म्हणतात ते आयुष्य आपल्या हातात आहे. जन्म आणि मृत्यू जो आहे त्याच्या मधला जो आयुष्य आहे, काळ आहे, जीवन आहे, ते जीवन आपल्या हातात आहे, ते आयुष्य आपल्या हातात आहे. आणि खऱ्या अर्थाने आपला भविष्य काल हे त्या जीवनावर, या आयुष्यावर आपल्या आधारित आहे, आपल्या वर्तमान कालावर आधारित आहे. भविष्यामध्ये आम्ही सुखी राहावं, समाधानी राहावं, भविष्यामध्ये आम्हाला सुख शांती समाधान प्राप्त व्हावं, असं जर वाटत असेल तर आपण वर्तमान कालाचा विचार केला पाहिजे. वर्तमान कालामध्ये आम्ही कशा प्रकारे जगावं, कशा प्रकारे राहावं याचा पहिला विचार केला पाहिजे. नेमकं आम्ही काय करतोय? आम्हाला आयुष्य भगवंताने कशा प्रकारे दिलेले, का दिलंय, कशासाठी दिलेला याचा विचार आम्ही कधीच करत नाही. तू कोण, कोणाचा, कोठवणी आला शिकायचा, हा विचार पूर्वीचा जाण बाबा. आपण कोण आहोत, आपण कशासाठी आलेलो आहोत, आपल्याला कुठे जायचं आहे, नेमकं काय करून जायचं आहे,
याचा विचार आपण करायला हवा, याचा अभ्यास आपण करायला हवा. भगवंताने जन्माला घातलेलं आहे आम्हाला, सुंदर असं आयुष्य सुद्धा दिलेलं आहे आम्हाला. संसारासाठी, प्रपंचासाठी, स्वतःसाठी, स्वार्थासाठी आम्ही जगतोय. पण हे सगळं कार्य करत असताना मी कधीच विचार करत नाही का एवढा चांगला नरदेह आम्हाला कशासाठी भगवंताने दिलेला आहे, हा मनुष्य देह आम्हाला कशासाठी भगवंताने दिलेला आहे, हे आयुष्य मला भगवंताने कशासाठी दिलेलं आहे. आम्ही फक्त देवाकडे मागण्याचं काम करतोय. असं कधीच नाही की आम्ही मंदिरात गेलो, देवाच्या पुढ्यात हात जोडले आणि काहीच मागितलं नाही. असं कधीच नाही की आम्ही कुठेतरी एखाद्या गणपतीच्या मूर्तीचं दर्शन घ्यायला गेलोय, आम्ही कुठेतरी एखाद्या तीर्थक्षेत्राला गेलोय, देवाच्या पुढ्यात हात जोडून उभे आहेत आणि काहीच मागितलं नाही. आम्ही फक्त मागत असतो. काय मागत असतो? ज्या बाळाला बोलता पण येत नाही ना, त्या बाळाला आजी सांगते, बाळा अरे हात जोड देवाला, देवाला हात जोड. आणि त्याला बोलता येत नाही, आजी बोलते, बाप्पा सुख दे, सुख दे माझ्या बाळाला. आम्ही देवाकडे अपेक्षा करत असतो सुखाची, समाधानाची. आम्ही चांगलं राहावं, आम्हाला समाधान प्राप्त व्हावं, आम्हाला सुख प्राप्त व्हावं, अशा प्रकारे आम्ही अखंड देवाकडे प्रार्थना करत असतो. मागण्याचा अधिकार आहे ना आपला, आपण मागावं. देवाकडे मागू नये का? मागावं ना. पण अगोदर काय भगवंताने आपल्याला दिलेलं आहे ना, देवाने अगोदर आपल्याला काय दिलेलं आहे याचा विचार करून आणि मग मागावं. जन्म जर झालेला आहे 83,99,999 एवढींपेक्षा सर्वश्रेष्ठ एवढी जर असेल तर हा नरदेह, हा मनुष्य देह. आणि एवढा सर्वश्रेष्ठ देह जर भगवंताने आम्हाला दिलेला आहे तर याचा कधीतरी आम्ही अभ्यास करायला हवा, याचा कधीतरी आम्ही विचार करायला हवा. काही वेळेला माणूस देह मिळून सुद्धा, नरदेह मिळून सुद्धा आयुष्य मिळेलच याची गॅरंटी नाहीये दादा. काही 110 वर्ष जगतात, काही 80 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष, 50 वर्ष, 40 वर्ष, 30 वर्ष, 20 वर्ष. काहींच्या नशिबामध्ये जन्म देणाऱ्या आई वडिलांना पाहायचं सुद्धा नसतंय. जन्म झाला काय आणि मृत्यू झाला काय, आयुष्यच नाही. आम्ही कुठेही विकत घेऊ शकत नाही. एखादा इंद्रिय जर निकामी झाला तर आम्हाला विकत मिळेल ना, आमच्याकडे पैसा असेल तर, पण इंद्रिय लावल्यानंतर आयुष्य मिळेल त्याची गॅरंटी नाहीये. आम्हाला कुठेही विकत न मिळणारं आयुष्य भगवंताने दिलेलं आहे, देवाने दिलेलं आहे. त्याचा विचार आम्ही करून आणि मग देवाकडे मागावं ना, काय मागायचं ते. आयुष्य विकत मिळेल आपल्याला? आयुष्य विकत मिळेल? आयुष्य जर विकत मिळत असतं तर मी तर म्हणतो की श्रीमंत माणसं मेली नसती आणि गरीब माणसं जगली नसती जगली. आणि म्हणून कुठेही विकत न मिळणार असं अमूल्य किमतीचं आयुष्य आम्हाला भगवंताने दिलेलं आहे. ते आयुष्य आमच्या हातात आहे. किती सुशोभित करायचं की काय करायचं ते आमच्या हातात आहे. हो, 83,99,999 एवढींपेक्षा जर सर्वश्रेष्ठ नरदेह जर मला दिलेला आहे, कुठेही विकत न मिळणार आयुष्य जर भगवंताने मला दिलेलं आहे, तर मी काय करायला हवं, मी कसं जगायला हवं, मी कसं वागायला हवं, मी काय केलं म्हणजे त्या नरदेहाचं सार्थक होईल, मी काय केलं म्हणजे आयुष्याचं, जीवनाचं सार्थक होईल बरं, याचा विचार मी करायला हवा. याचा विचार मी करायला हवा. किती आयुष्य आहे आम्हाला माहित नाहीये. शतवर्ष वय नेमिले, शास्त्राप्रमाणे 100 वर्ष या कलियुगामध्ये दिलेले आहेत, पण मिळतीलच याची गॅरंटी नाही. तेवढा मिळेलच याची गॅरंटी नाहीये. जे आयुष्य तुम्हा आम्हाला मिळालेलं आहे ना, त्या आयुष्यामध्ये आपण काय करतो याला महत्व आहे. जर आम्ही नको त्या विषयाधीन होऊन, नको त्या वासनेअधीन होऊन, नको त्या व्यसनाधीन होऊन जर आमचं आयुष्य आम्ही फुकट घालवत असू, तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आयुष्य खातो काळ. आम्ही जर व्यसनाधीन होऊन, आम्ही जर वासनेअधीन होऊन, आम्ही जर विषयाधीन होऊन, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वय, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा या सगळ्यांच्या अधीन होऊन जर ते सगळे आमचे लचके तोडत असतील,
त्या वासना आमच्या लचक्यात ओढत असतील, ती वासना ज्याप्रमाणे सांगेल त्याप्रमाणे जर आम्ही वागत असू, वावरत असू, जो भगवंत आमचा सांभाळ करतोय त्याचं विस्मरण आहे, त्याचं स्मरण नाहीये आम्हाला. जे मुख्य कार्य आम्ही करायला हवं, परमार्थ भक्ती देवाचं नामस्मरण, ते कार्य आणि त्या कार्याची आमची भेटही नाही आहे. फक्त आणि फक्त देवाने आयुष्य दिलंय, मौज मजा करतोय, जगायचं जगायचं जगायचं. एक दिवस आला की ह्या जगाला सोडून जायचं. काय करतोय आम्ही? फक्त आमची भूक भागवण्याचं काम करतोय, आमची तहान भागवण्याचं काम करतोय. क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथुन हे 5 भाग आम्हाला दिलेले आहेत. ह्याच 5 भागांवर इतर प्राणी पक्षी सुद्धा जगतात दादा. प्राण्यांना सुद्धा भूक लागते दादा, भूक भागवण्याचं काम तेही करतात. पक्ष्यांना सुद्धा तहान लागते, तहान भागवण्याचं काम तेही करतात. तेही उत्पत्ती करण्याचं काम करतात. निद्रा, आलस्य त्यांनाही आहे. तेच काम करून जर आम्ही या जगाचा निरोप घेत असू तर सांगा ना, प्राण्या पक्ष्यांच्यात आणि आमच्यात फरक काय आहे? काय फरक आहे आमच्यात आणि त्यांच्यात? कशासाठी हा नरदेह दिलेला आहे? हा आयुष्य आम्हाला भगवंतांनी कशासाठी दिलेला आहे? हा पहिला विचार आम्ही केला पाहिजे. आणि किती दिलेला आहे हे जर आम्हाला माहित नाहीये तर मग जगद्गुरु तुकोबा म्हणतात, क्षण हा जे करावा विचार. कारण प्रत्येक क्षण हा आमचा महत्वाचा आहे, प्रत्येक क्षण आमच्यासाठी महत्वाचा आहे. माऊली म्हणतात, देवाची ये द्वारी उभा क्षण भारी, तेणे मुक्ती चारही साधी आहे. हरिपाठाला सुरुवात करताना, उपदेश करताना त्या ठिकाणी माऊली क्षणापासून सुरुवात करतात. उभा क्षण भारी, तेणे मुक्ती चारही, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता चारही साधी येल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. शेवट करतात माऊली, रिकामा अर्ध घडी राहू नको. कारण आलेली घडी आपली आहे, पुढची वेळ आपली असेलच याची गॅरंटी नाही माहिती आपल्याला. आम्ही विचार करतो, मी परमार्थ करेन ना, मी भक्ती करेन ना, रुद्ध होशील, एवढी गॅरंटी आहे तुला? एवढा विश्वास आहे आपल्याला? मी रुद्ध होईपर्यंत नाहीये. पूर्वी आम्ही कधीतरी आजोबांच्या पाया पडायला गेलो ना, वृद्ध माणसांच्या पाया पडायला गेलो ना, त्यांच्या पायावर आम्ही डोकं ठेवलं की ते आमच्या पाठीवर हात ठेवून काय म्हणायचे माहितीये? म्हातारा हो. काय म्हणायचे? म्हातारा हो. आम्हाला वेगळंच वाटायचं ते, असं काय म्हणतात ते म्हातारा हो. पण आज कळायला लागलं त्यांच्या म्हणण्यामध्ये अर्थ होता. तुला उदंड आयुष्य लाभो दादा, अरे तू म्हातारा होईपर्यंत जग. पण सांगा ना, आयुष्यात जर परमार्थ नसेल, भक्ती नसेल, देवाचं नामस्मरण नसेल, संतांच्या वाङ्मयाचा आणि आमची भेटच नाही, असा माणूस 110 वर्ष जरी जगला तरी काही फायद्याचा आहे? मोराच्या पिसाऱ्यावरचा डोळा त्याच्याने मोराला दिसू शकते, मोर पाहू शकतो. शेळीच्या गळ्यात लोंबलेला सर किती जरी त्याला दूध काढण्याचा प्रयत्न केला तरी दादा, गळ्यातल्या सरातून दूध कधी मिळत नाही दादा. परमार्थाशिवायची वेळ आमची गेली, देवाच्या नामस्मरणाशिवायची वेळ आमची गेली, भक्ती आणि देवाच्या कार्याशिवाय, धर्माच्या कार्याशिवाय, देशाच्या कार्याशिवाय जी वेळ आमची गेली, ती वेळ म्हणजेच माऊली म्हणतात, म्हणजेच जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आयुष्य खातो काळ सावधान. काळाने खाल्ला तो आयुष्य आमचा, काळाने खाल्ला. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये जर आम्हाला काहीतरी चांगलं करायचं आहे, आयुष्याचं सार्थक करायचं आहे, जीवनाचं जर सार्थक करायचं आहे, तर ते आम्हीच करू शकतो. त्यासाठी शेजारी काही प्रयत्न करणार नाही. आमचं हित का अनहित हे आमच्यावरच अवलंबून आहे, शेजाऱ्यांवर नाही, घरातल्यांवर नाही, कुटुंबावर नाही, मित्रांवर नाही. हित किंवा अनहित हे आमच्यावर अवलंबून आहे. हो, एखाद्या वेळी जर आमच्या डोक्यावर एखादं ओझं असेल ना, तर ते हलकं व्हावं म्हणून मित्र मदत करेल, आपले कुटुंबदार, आपले कुटुंबातील, आपल्या घरातील आपले मुलं बाळ मदत करतील. पण आम्ही जे आयुष्यभर करणारे जे कर्म आहेत ना, पापाचे किंवा पुण्याचे, पापही आणि पुण्यही
दोन्ही कर्माला कोणीही वाटेकरी नाही. जर पुण्य कर्म केली तर त्याचा चांगला फायदा आपल्यालाच होणार आहे, आणि पाप कर्म जर केली तर ते सुद्धा भोग आपल्यालाच भोगावे लागणार आहेत. याला कोणीही वाटेकरी नाही, कोणीही नाही. आणि म्हणून मी ज्या समाधानाची अपेक्षा करतोय, ज्या सुखाची अपेक्षा करतोय, ज्या आनंदाने राहण्याची, मौज मजेने राहण्याची जी अपेक्षा करतोय, पहिले आम्ही विचार केला पाहिजे आम्ही काय करतोय. आम्ही जे काही खाऊ त्याचाच ढेकर जर आम्हाला येतोय, त्याच पद्धतीने जर आम्ही ढेकर देत असतो, श्रीखंडपुरी जर आम्ही खाल्ली आता वर्तमान कालामध्ये, तर भविष्यामध्ये म्हणजे थोड्या वेळामध्ये आम्हाला श्रीखंडपुरीचाच ढेकर येणार आहे. मग आम्हाला जर भविष्यात सुख हवं आहे, आम्हाला जर काही वेळानंतर सुख हवं आहे, तर सांगा ना, आज जर आम्ही पाप कर्म करत असू तर पाप कर्म करणाऱ्यांनी सुखाची अपेक्षा करावी का? वाईट कर्म करणाऱ्यांनी सुखाची अपेक्षा करावी का? नाही जमणार दादा. पापाचे फळ ते दुःखच आणि पुण्याचे फळ ते सुख. पाप पुण्य आवश्यक भोगणे लागे. पापही आणि पुण्यही माणसाला भोगावंच लागतंय, ते चुकत नाही, आहे की नाही? जे काय असेल बाहेरच्या गोष्टी आपण चुकवू शकतो. असं वाटतंय माणसाला, मी त्याला फसवलं, मी याला फसवलं, याला लुबाडलं, त्याला लुबाडलं, पण कोणी कोणाला फसवत नाही, कोणी कोणाला लुबाडत नाही. ह्या विचाराने चालणारा माणूस स्वतःला फसवत असतो, स्वतःला फसवत असतो. आणि म्हणून त्याच्या आयुष्यामध्ये त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांना तोंड द्यावं लागतंय, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतंय, वेगवेगळ्या प्रकारचं दुःख त्याला भोगावं लागतंय. त्याला कारण काय? आपले विचार, आपली कर्म, आपलं राहणं, आपलं वागणं. आणि खऱ्या अर्थाने पहिलाच संतांनी विचार केला याचा, आमचं जगणं सुंदर कसं होईल, आमचं वागणं सुंदर कसं होईल. 16 वर्ष कार्य केलं, भगवंताचं नामस्मरण केलं, ब्रह्म साक्षात्कार झाला, ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं, आणि मग 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली माऊलींनी. 16व्या वर्षी माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली. आमच्या आयुष्यात एवढं तरी आम्ही विचार करावा, जर 16व्या वर्षी जर माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरी लिहू शकतात, तर कमीत कमी 16व्या वर्षी ती ज्ञानेश्वरी वाचण्याची सद्बुद्धी तरी आम्हाला झाली पाहिजे ना. वाचण्याची तरी सद्बुद्धी झाली पाहिजे ना. जगद्गुरु तुकोबांचा जर आपण विचार केला, जशी क्रिया घडायची, जशी कर्म घडायची, जसे वेळ प्रसंग यायचे, सुखाचे किंवा दुःखाचे, अभंगाच्या द्वारे त्यांच्या मुखातून निघायचं, ते त्याचा अभंग तयार व्हायचा. आणि खऱ्या अर्थाने गाथा हे जगद्गुरु तुकोबांचं चरित्र आहे. गाथेचा जर आपण अभ्यास केला ना, तर एक एक अभंग जर आपण शोधला, एक एक अभंगाचा जर आपण विचार केला, तर गाथा हे जगद्गुरु तुकोबांचं चरित्र आहे. जसं आयुष्यामध्ये घडलं, जसं जीवनामध्ये घडलं, तसं सगळं लिहून ठेवलंय त्याने, सगळं, आहे की नाही? आणि म्हणून आम्हाला जर आमचं आयुष्य सुंदर करायचं आहे ना, तर आम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे. गाथेचा, गीतेचा, ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला पाहिजे, भागवताचा अभ्यास केला पाहिजे. जगावं कसं हे शिकायचं आहे ना आपल्याला. हरिपाठ म्हणजे माहिती पुस्तिका आहे, मॅन्युअल गाईड. आपण कसं जगावं, कसं वागावं, कसं राहावं, हरिपाठातील एक एक अभंगाचा अभ्यास करा. उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, जगण्याचा मार्ग कळाल्याशिवाय राहणार नाही. एक अभंगाचा अभ्यास करा. आणि किती साधा आणि सोपं करून ठेवले आम्हाला संतांनी हा परमार्थ, ही भक्ती किती साधी आणि किती सोपी करून ठेवले बघा ना. न लागे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायणा. मग आम्ही काय करायचं? काहीच पैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. एक चित्त करून आवडीने अनंत आळवावा. नामस्मरण करा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. मग मी कितव्या वर्षी साधारणतः नामस्मरण करावं? तुम्हाला संसार करायचा असेल तर वयाची मर्यादा आहे.
अमुकच वर्षापर्यंत मुलीचं लग्न करायचंय, अमुकच वर्षापर्यंत मुलाचं लग्न करायचंय, त्याच्या आधी केलं तर चालणार नाही, कदाचित तक्रार होऊ शकते. तुम्हाला नोकरी करायची असेल, वयाची मर्यादा आहे. कितव्या वर्षीपासून तुम्ही नोकरी करू शकता, किती वर्षापर्यंत, वयाची मर्यादा आहे. शाळेत जायचं असेल तरी वयाची मर्यादा आहे. कितव्या वर्षीपासून तुम्ही तिथे दाखल होऊ शकता, ऍडमिशन घेऊ शकता, कितव्या वर्षपर्यंत शिकू शकता. आता एखाद्या वृद्ध माणसाला किती जरी अपेक्षा असेल, इच्छा असेल की मला जरा आता शिकलो पाहिजे, त्याचं मनच त्याला बोलेल नको. आता प्रत्येक गोष्टीला वयाची मर्यादा आहे, काळाची मर्यादा आहे. म्हणून आम्ही प्रत्येक गोष्ट करताना पंचांग पाहतो, आहे की नाही? प्रत्येक गोष्ट करताना आम्ही पंचांग पाहतो. आम्हाला एखादा व्यवसायाला सुरुवात करायचं आहे, आम्ही पंचांग पाहतो. आम्हाला लग्न करायचं आहे, आम्ही पंचांग पाहतो, आहे की नाही? अनेक गोष्टी करताना आम्ही पंचांग पाहत असतो. मग या ठिकाणी माऊली म्हणतात, तुम्हाला नामस्मरण करायचंय, देवाचं भजन करायचंय, देवाचं पूजन करायचंय, भक्ती आणि परमार्थ करायचंय. कितव्या वर्षापासून करावं आपण, कोणत्या काळामध्ये करावं, कोणत्या वेळेला करावं? शुक्ल पक्षात सुरुवात करावी की कृष्ण पक्षात सुरुवात करावी? उत्तरायणामध्ये सुरुवात करावी की दक्षिणायणामध्ये सुरुवात करावी? कुठल्या ऋतूमध्ये, कुठल्या काळामध्ये, कुठल्या नक्षत्रामध्ये? काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उतरत. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. ज्या वेळेला भगवंताचं स्मरण झालं त्या वेळेपासून आपण अंतःकरणामध्ये ते नाम सदृढ धरलं पाहिजे आणि त्या वेळेपासून नामस्मरणाला सुरुवात केली पाहिजे. वाल्याचा वाल्मिक झाला पंचांग बघून नाही, काळ वेळ पाहून नाही, योगाला जोडून योग. तो कसा आला बघा. आतापर्यंत अनेक भेटले त्यांना, पण प्रत्येक जण आपलं द्रव्य वाचेल कसं, आपला जीव वाचेल कसा याचाच विचार करायचा. प्रत्येक जण आपलं द्रव्य कसं वाचेल त्यासाठी प्रयत्न करायचा, आपला जीव कसा वाचेल त्यासाठी प्रयत्न करायचा. पण सत्संग झाल्यानंतर काय झालं, नारदाच्या रूपामध्ये संत त्यांना भेटले आणि ज्या वेळेला सत्संग होतो, ज्या वेळेला माणसांची आणि संतांची भेट होते ना, त्यावेळेला उद्धाराचाच मार्ग मिळतो. म्हणून आयऱ्या गैऱ्याच्या जोडीला बसण्यापेक्षा, आयऱ्या गैऱ्याच्या जोडीला वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही सत्संगामध्ये वेळ घालवा, संतांच्या संघामध्ये वेळ घालवा. तो वेळ तर सार्थकी लागेलच लागेल, पण तुमच्या जीवनाचा, तुमच्या आयुष्याचा, उद्धाराचा मार्ग तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. एकांतात असेल ना, ग्रंथ वाचन करा. कुठलाही प्रसंग असू द्या, कुठलाही संकट असू द्या, कुठलंही दुःख असू द्या, माणसाला मोकळं होण्याचा मार्ग त्याच्यातून माऊली काढून देणार आपल्याला. पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने त्याच्यातून मोकळा होण्याचा मार्ग आपल्याला मिळणार. डोक्याला हात लावून चिंताग्रस्त बसण्यापेक्षा अरे चिंतन करा ना. चिंताने शरीर घटते दादा, चिंतनाने मार्ग मिळतो, चिंतनाने सामर्थ्य मिळतंय, बळ मिळतंय, शक्ती मिळते चिंतनाने. आम्ही चिंतन बाजूला सारतोय आणि नको त्या गोष्टी करतोय, नको त्या गोष्टी करतोय. देवाची पूजा करताना सुद्धा आम्ही आमचा स्वार्थ शोधत असतो. आम्ही फक्त मौज आणि मजेचाच विचार करत असतो. देवाचं कार्य करताना सुद्धा, म्हणजे देवाची मूर्ती, त्या श्री गणेशाला मूर्ती रूपाने आम्ही घरात आणावं आणि त्याच्या पुढे जुगार खेळावा. किती दरिद्री अवस्था आहे आमची, किती घाणेरडी अवस्था आहे आमची. फक्त आम्ही मौज मजेचा विचार करतो बस. कुठून आम्हाला मौज मजा करता येईल ना, आमच्या वासना, आमच्या इच्छा, आमच्या आकांक्षा कुठून आम्हाला त्या पूर्ण करता येईल ना याचा विचार फक्त आम्ही करत असतो बस. तुम्ही सांगा ना, परवाच नवरात्र उत्सव झाला, दांडियाने पुण्य मिळणार आहे का आरतीने पुण्य मिळणार आहे? दांडिया खेळून पुण्य मिळणार आहे की आरती करून पुण्य मिळणार आहे?
अहो आरतीला शोधायला जायला लागतात, बोलून आणायला लागतात, चला रे बाबा आरतीला. बाबा खरं आहे की खोटं आहे? दांडियांना गर्दी एवढी की तो मांडव वाढवायला लागतो, ती कणात बाजूला काढायला लागते. अरे काढा ते, आता गर्दी जास्त झाली. आवड काय फक्त एवढा विचार करा. आणि आम्ही बोलतोय देवाची कृपा आमच्यावर होत नाही. आम्ही काय बोलतोय? देवाची कृपा आमच्यावर होत नाही. आम्ही रात्रभर देवीला जागवतोय. हा भ्रम आहे तुमचा, भ्रम आहे. ज्या दिवशी देव देवी झोपेल ना, त्या दिवशी अनेक माणसं आपल्या घरासमोर उभी असतील आपल्याला शेवटचा निरोप द्यायला. कोण म्हणतोय देव झोपतोय, कोण म्हणतो देवी झोपते. कसलं जागरण करतोय रे आम्ही? अजून जर आम्हाला आमच्या डोळ्यातून आई बहीण जर दिसत नसेल, अजून जर आम्हाला आमच्या डोळ्यातून श्रीचा आदर आणि श्रीचा सन्मान करण्याची इच्छा जर, ती बुद्धी जर आम्हाला प्राप्त होत नसेल, तर कसला जागर करतोय आम्ही? कसले उपवास करतोय आम्ही? आणि म्हणून फक्त आणि फक्त माणूस काय करतोय माहितीये का? कुठून तरी एक आमच्या वासना पूर्ण करायच्या, मौज मजा करायची, बस, बाकी काय नाही. जोपर्यंत तुमचा दृष्टिकोन बदलत नाही ना, विचार करण्याची बुद्धी जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारची प्राप्ती, कुठल्याही प्रकारचं फळ. मग आम्ही म्हणतो आम्ही देवाचं करतोय ना, आम्ही देवाला अगरबत्ती लावतोय, आम्ही सुगंधी अगरबत्ती लावतोय देवाला, देवाच्या पुढ्यात आम्ही तुपाचा दिवा लावतोय, आम्ही मोठमोठी 5 फळं देवाला ठेवतोय. आम्ही देवाच्या बाबतीत कधीच काही कमी पडत नाही. अरे देवाला ते आवडतच नाही दादा. हे आपल्या समाधानासाठी आपण करतोय. तुपाचा दिवा आणि सुगंधी अगरबत्ती आणि ही मोठमोठी 5 फळं आणतोय कुठून? तो देवाने दिलेला आहे, देवाने दिलेलंच देवाला आपण अर्पण करतो. ही कृतज्ञता म्हणून पाहिजे, कृतज्ञ नाही, कृतज्ञता म्हणून पाहिजे. देवाने आम्हाला दिलेला आहे, आम्ही देवाला दिलं पाहिजे. तुमच्या परिस्थितीप्रमाणे तुम्ही दिवा लावा, तुमच्या परिस्थितीप्रमाणे तुमची अगरबत्ती असू द्या. फक्त ती अगरबत्ती ओवाळताना देवाला प्रार्थना करा, देवा ही अगरबत्ती जशी स्वतः जळून आम्हाला सुगंध देते की नाही, तसं माझ्या कर्माचा सुगंध समाजामध्ये दरवळायला पाहिजे. हा दिवा जसा स्वतः जळून आम्हाला प्रकाश देतोय की नाही, तसा कर्माचा प्रकाश माझा समाजामध्ये पसरला पाहिजे. 5 फळं वाहता वाहता कधीतरी पंचभूतात्मक देह त्या ठिकाणी देवाच्या चरणी अर्पण करता आला पाहिजे. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय देवाकडे अर्पण करता आली पाहिजेत. ती 5 फळं म्हणजे त्याचं प्रतीक आहे. आणि तो नैवेद्य अर्पण करताना मी काय करतोय? प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा आणि मग ब्रह्मणे स्वाहा. हे स्वाहा नुसतं तोंडातून बोलून काय फायदा? स्वाहा करता आलं पाहिजे, तिथे ते देवाच्या चरणी वाहता आलं पाहिजे. आणि संतांनी वाहिलं, डोळे तुम्ही घ्याओ सुख, ऐका हो तुम्ही कान, घेई वाचे. तुमच्या सर्वांगाने जर परमार्थ घडत असेल, तुमच्या सर्वांगाने जर देवाचं नामस्मरण घडत असेल, तर सांगा ना, अजून देवाला हा देह समर्पित करणं म्हणजे वेगळं काय आहे? वेगळं काय आहे? आणि मग आम्ही बोलतो एवढं सगळं आम्ही करतोय तरी सुद्धा देव आमच्यावर कृपा करत नाही. आम्ही सगळं करतोय. त्या शिष्याने त्या साधूला सांगितलं, आम्ही सगळं करतोय पण आम्हाला प्रचिती येत नाही, आत्मसाक्षात्कार होत नाही. जे समाधान हवंय ते समाधान मिळत नाही, जे सुख आहे ते सुख मिळत नाही. माणूस स्वतःकडे पाहण्यापेक्षा जास्त दुसऱ्याकडे पाहतो म्हणून सुख मिळत नाही. माणूस स्वतःचा विचार करण्यापेक्षा जास्त इतरांचा विचार करतोय म्हणून सुखी नाहीये. ज्या दिवशी तो स्वतःचा विचार करायला लागेल ना, ज्या दिवशी तो स्वतःकडे पाहिल ना, त्यावेळेला निश्चित त्याला जे पाहिजे ते प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग त्या साधूने सांगितलं, ठीक आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो पण उद्या. आणि दुसऱ्या दिवशी मठामध्ये येताना साधूने काय केलं, पूर्ण पांढरे शुभ्र कपडे घातले. पण त्या पांढरे शुभ्र कपडे घातल्यानंतर थोडासा एक हाताला फक्त काळा डाग लावला थोडा. आणि मठामध्ये प्रवेश केल्यानंतर त्या सगळ्या साधकांना विचारलं, कसा आहे आज माझा ड्रेस, कसा आहे आज माझा गणवेश, कसा आहे? त्यावेळेला सगळे बोलायला लागले, महाराज गणवेश चांगला आहे पण त्याला ते काळा डाग लागलाय बघा. महाराज बोलले, हा दृष्टिकोन जोपर्यंत आपला बदलत नाही ना, तोपर्यंत आयुष्यभर जरी परमार्थ केला तरी परमार्थ करतोय हा आपला भ्रम आहे. हा दृष्टिकोन आपला जोपर्यंत बदलत नाही ना, तोपर्यंत
आम्ही शहापूर पासून आळंदीला जातोय, मी शहापूर पासून पंढरपूरला जातोय, पण जाता येता किती द्वेष करतोय, मत्सर करतोय, तिरस्कार करतोय हे आमचं आम्हाला कळत नाही. बरं, द्वेष मत्सर तिरस्कार करतोय कोणाचा? आम्ही द्वेष मत्सर तिरस्कार करतोय कोणाचा? आम्हाला तर प्रत्येक ठिकाणी देवाची जाणीव, देवाची ओळख करून दिलेली आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी सभाई अभ्यंतरी भरून उरलेला आहे तो देव. सर्वत्र आहे, सर्वत्र आहे. श्वेद जांड चारज आणि उद्वीज या चारही खाणी त्या भगवंताने निर्माण केलेल्या आहेत. या चारही खाणीमध्ये भगवंत आहे आणि या चारही खाणीला तो सांभाळतो. म्हणून त्या चारही खाणीतील जीव सगळे, पशु पक्षी सगळे कार्य करत आहेत. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा स्वयरे वनचरे. कुठे नाही बघितलं सांगा ना संतांनी? कुत्र्याने पोळी पळवावी आणि त्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावावं. दादा, अरे कोरडी खाऊ नको बाबा, तूप लावून खा. प्रत्येक ठिकाणी भगवंताला बघितलं, प्रत्येक ठिकाणी अखंड आणि अखंड देवाचं नामस्मरण. आम्ही काहीही काम करायला असू द्या, आम्ही कोणतंही काम करत असू द्या, नामस्मरण. दलिता कांडिता तुझं गायीना अनंता, दलिता कांडिता तुझं गायीना अनंता. तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही, तुमच्या आत काय विचार आहेत हे महत्वाचं आहे. तुम्ही कोण आहात? कुठल्या जातीमध्ये जन्माला आलात, कुठल्या घरामध्ये जन्माला आलात, गरीब आहात का श्रीमंत आहात, काळे आहात की गोरे आहात, चांगले आहात की अपंग आहात, हे महत्वाचं नाही. देव भावाचा भुकेला तुमची श्रद्धा, तुमची निष्ठा, तुमचा भाव देवाला अपेक्षित आहे. म्हणून कोण आहात हे महत्वाचं नाही, तुमच्या आत काय आहे. माणूस गेला ना एकदा की माणूस गेल्यानंतर त्याने किती कमवले, त्याच्या अकाउंटला किती आहेत, त्याच्या लॉकर मध्ये किती आहेत, त्याच्या घरामध्ये किती आहेत, याचा विचार कोणी करत नाही. हे कोणी विचारपूस करत नाही. त्याने काय केलं त्याच्या आयुष्यामध्ये, काय केलं त्याने, कुठल्या विचाराने राहिला, कुठल्या कर्माने वागला, कुठल्या विचाराने वागला तो, याचा विचार त्या ठिकाणी केला जातोय. देह जाणार आहे दादा, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य मोजावया बैसला मापारी, तू कारे व्यवहारी संसाराच्या. देह हे काळाचे, धन कुबेराचे. देह जाणार आहे, देह जाईल जाईल यासी काळ बा खाईल. देहाची माती होणार आहे ना दादा, पण देहाची माती जरी झाली तरी विचारांची माती करू नका, कर्माची माती करू नका, गुणांची माती करू नका. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. आणि कीर्ती रूपाने जर उरायचं असेल ना, तर आम्ही कसं जगतोय यापेक्षा कसं वागतोय याला महत्व आहे. आम्ही देवाच्या पुढ्यात उभे राहून काय मागतोय ना, यापेक्षा देवाला पाठ केल्यानंतर कसं वागतोय याला विशेष महत्व आहे. आणि वागण्यावर परमार्थ अवलंबून आहे. आमच्या जगण्यावर, आमच्या वागण्यावर परमार्थ अवलंबून आहे, भक्ती अवलंबून आहे. आमच्या पांडित्यावर नाही, आमच्या अभ्यासावर नाही. आमचं किती पांडित्य, आम्हाला आमचे किती ओव्या पाठ आहेत, आमचे किती श्लोक पाठ आहेत, आम्ही किती ग्रंथ आतापर्यंत वाचन केलंय. केलं पाहिजे ना दादा सगळं, त्याच्यातूनच आपल्याला जगण्याचा मार्ग मिळणार आहे. पण त्याचा अभिमान नको. त्याला परमार्थ म्हणत नाही, त्याला भक्ती म्हणत नाही. त्याच्यातून ग्रंथ वाचता वाचता मला वाचता आलं का? वेद वाचता वाचता जर समोरच्याच्या वेदनाही वाचता आल्या ना, तर समजाचा परमार्थ घडतो, तर समजाचा भक्ती घडते, आहे की नाही? म्हणून तुम्ही कोण आहात यापेक्षा तुमच्या आत काय विचार आहेत हे महत्वाचं आहे. आमच्याकडे जे आहे ते आम्हाला त्यागायचं आहे, ते देवाला अर्पण करायचं आहे. आणि जे संतांकडे आहे ते आमच्याकडे घ्यायचं आहे. कारण जे संतांकडे आहे ते आमच्याकडे नाही आहे, आणि जे आमच्याकडे आहे त्याला स्पर्श सुद्धा संत करत नाही. त्या विचारांना, त्या गुणांना स्पर्शही करत नाही संत, स्पर्शही नाही करत. म्हणून जे संतांकडे आहे ते आमच्याकडे आलं पाहिजे, आणि जे आमच्याकडे आहे ते आम्ही संतांना अर्पण केलं पाहिजे. आम्ही भर चौकामध्ये रावणाचा पुतळा जाळला, पण संत म्हणतात अरे तो पुतळा जाळता जाळता तुझ्या अंतरीचा अभिमान अहंकार जर जाळला असताना तर अजून चांगलं झालं असतं. तो पुतळा जाळता जाळता जर आमच्या अंतरीचे वाईट विचार, वाईट कर्म, वाईट वासनाही जर जाळल्या असत्या ना तर अजून चांगलं झालं असतं.
हेच आमचं चुकतंय, हेच चुकतंय. आम्ही समोरच्याचे गुणदोष दाखवत असताना एक बोट त्याच्याकडे असतंय, पण त्याच्यापेक्षा 4 पटीत आम्ही आहोत याचा विचार आम्ही करतच नाही. आणि याचा विचार करणं याला ज्ञान म्हणतात. ज्ञान कशाला म्हणतात? तुमचं किती अभ्यास आहे त्याला ज्ञान म्हणत नाही. ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण तया नाव ज्ञान. स्वतःला शोधणं याला ज्ञान म्हणतात. आणि जो स्वतःला शोधतो ना, ज्याचा अहंकार गळलेला आहे, ज्याचा अभिमान दूर गेलेला आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारची वासना नाही आहे, मौली म्हणतात मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तोची संन्यासी तोची साधू जाणण्याचे. नदी स्थिर असलेली चांगली वाटते की वाहती चांगली वाटते? नदी वाहती चांगली वाटते. नदी वाहती सुशोभित वाटते. तसे साधू पुरुष आहेत ना, हे चालले पाहिजेत. हे एका गावाहून दुसऱ्या गावाला गेले पाहिजेत. ज्या वेळेला एक साधू पुरुष आणि त्याचे शिष्य असे फिरता फिरता एका गावाला गेले, कारण साधू पुरुष फिरत असतात ह्या गावावरून त्या गावाला, त्या गावावरून त्या गावाला. आणि अशा गावात गेले की त्या गावामध्ये साधू पुरुषांना मानच नाही. साधू पुरुष भक्ती परमार्थ काही माहीतच नाही, त्यांना काही नाही माहिती. म्हणजे देवाला निरोप द्यायचा असेल ना, विसर्जनाच्या वेळेला पण टाईट फाईट होऊन ते त्या मिरवणुकीमध्ये नाचतात. अशी परंपरा त्या गावामध्ये. बरं का माऊली? देवाची स्थापना कशासाठी करावी हेही त्यांना माहिती नाही. देवाची स्थापना, देवाची मूर्ती आम्ही कशासाठी आमच्या घरी आणतो हेही त्यांना माहिती नाही. त्याच्या पुढ्यात नको ती कर्म. ज्या देवीने जी आसुरी वृत्तीचा नाश करण्यासाठी 9 दिवस 9 रात्र युद्ध केलं, तीच आसुरी वृत्तीने कर्म तिच्या पुढे. तरुण मुलं, तरुण मुली, म्हणजे कशासाठी आम्ही हे करतो ना हे त्यांना माहितीच नाही. अशा गावामध्ये ते साधू पुरुष गेले. आणि सांगा ना, त्या गावात गेल्यानंतर मग त्यांना मान मिळेल, त्यांचा आदरातिथ्य होईल. टिंगल करायला लागली हो लोक, मस्करी करायला लागली त्या साधू पुरुषांची. भिक्षा वाढायचा तर लांबच गेला, त्यांचं आदर आतिथ्य तर लांबच गेलं, त्यांना राहायला जागा द्यायला तर लांबच गेलं. पण उलट बोलायला लागले. हे उद्योग सांगितलेत कोणी तुम्हाला? हे धंदे सांगितलेत कोणी तुम्हाला? ठीक आहे, साधू पुरुष आहेत, ऐकून घेतला. ऐकून घेता घेता गावाच्या बाहेर पडता पडता त्यांना चांगला आशीर्वाद दिला त्यांनी. तुमच्या गावातच तुमची भरभराटी हो, तुम्हाला जे पाहिजे ते तुमच्या गावातच तुम्हाला मिळावं, तुमच्या गावात तुमची भरभराटी हो. आणि निघाले पुढे. पुढच्या गावात गेल्यानंतर परमार्थिक माणसं, सात्विक माणसं, भक्ती करणारी माणसं, देवाचं नामस्मरण करणारी माणसं, साधू पुरुषांची आवड असणारी माणसं. साधू गावात आले म्हणून आदर आतिथ्य केलं त्यांचं. अतिथी देवो भव, आचार्य देवो भव. आणि त्याप्रमाणे त्यांचा आदर सत्कार केला त्यांनी. राहायला जागा दिली, चांगल्या प्रकारे भिक्षा दिली, मानपान केलं त्यांचं, त्यांचे विचार घेतले. समाधान वाटलं सगळ्या मंडळीला सुद्धा. आणि त्या साधूंना, त्या साधूंच्या बरोबर असलेले शिष्य मंडळी, साधक मंडळी, त्यांना सुद्धा समाधान वाटलं. त्यांना तर क्षणभर वाटलं होतं या गावातून हलावंच नाही. क्षणभर त्यांना वाटलं होतं की ह्या गावातून पुढे जावंच नाही. आणि तशी विनंती सुद्धा साधूला त्यांनी केली. पण साधू बोलतात, बहती नदी और चलता साधू. वाहणारी नदी आणि चालणारा साधू सुशोभून दिसतो, शोभून दिसतो. आणि म्हणून त्या गावाच्या बाहेर पडता पडता त्या साधूने त्या गावाकडे बघितलं आणि सांगितलं, तुमचा गाव ओस पडो. काय सांगितलं? तुमचा गाव ओस पडो. साधक मात्र बघायला लागले, विचार करायला लागले. काही अंतरावर गेल्यानंतर साधकांना करमतच नाही. म्हणून विचारलं म्हणे, महाराज, ज्या गावात आपल्याला काहीच मिळालं नाही, दुष्ट लोक आहेत, दुष्ट प्रवृत्तीची लोक आहेत, अधर्मी लोक आहेत, अनितीने वागतायत, देवाच्या पुढ्यात नको तो नको त्या प्रकारची अधर्माची कर्म करतायत, त्यांना तुम्ही म्हणाले तुमच्या गावात तुमची भरभराटी हो. आणि इकडे आपल्याला सगळं मिळालं, इकडे म्हणताय तुम्ही तुमचा गाव ओस पडो. त्यावेळेला साधूने सांगितलं, रे दादा,
दुष्ट प्रवृत्तीची लोक जी आहेत ना ती घराच्या बाहेर नाही पडतील तरच बरं. बरोबर आहे. तुमच्या घरी तुम्ही कांद्यांची गोण आणता, कांदे, मग ती कांद्यांची गोण आणल्यानंतर तुम्ही कोणते कांदे द्वेषाने, मत्सराने, तिरस्काराने लांब फेकून देता? का बरं? आखी गोण नासवाचं सामर्थ्य त्यांच्यात असतंय. म्हणून दुष्ट लोक गावाच्या बाहेर नाही पडतील, नवे नवे घराच्या बाहेर नाही पडतील तर बरं, जिथे जातील तिथे नासवतील, जिथे जातील तिथे नासवतील. चांगल्या लोखंडाच्या जोडीला जर गंजलेलं लोखंड ठेवलं तर काय होईल? वास्तविक गंजलेलं चांगलं व्हायला पाहिजे, पण तसं होत नाही. गंजलेल्यामध्ये एवढी पॉवर असते की ती चांगल्याला गंजवत आहे. बरोबर आहे की नाही? तशी दुष्ट माणसं एकदा काय घराच्या बाहेर गेली ना की ती त्यांच्याच विचाराची माणसं शोधत असतात, नसतील तर त्यांना तयार करतात. आणि साधू पुरुष घराच्या बाहेर पडला पाहिजे, कारण ज्या वेळेला साधू पुरुष घराच्या बाहेर पडतात ना, एका गावाहून दुसऱ्या गावात जाणारा साधू दुसऱ्या गावात सुद्धा सत्संग निर्माण करतोय, संतांचे संघ आणि संतांचे विचार देत असतोय. त्या ठिकाणी सुद्धा अनेक चांगल्या विचाराची माणसं घडवत असतो. म्हणून ज्याच्याकडे चांगले विचार आहेत ना त्याने फिरत राहिलं पाहिजे. धर्माचे विचार ज्याच्याकडे, देवाचे विचार ज्याच्याकडे, परमार्थाचे विचार ज्याच्याकडे आहेत ना त्याने समाजासाठी, देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी कार्य करत राहिलं पाहिजे. थांबून जमणार नाही, नाही जमणार थांबून. आपल्याला जेवढं कार्य करता येईल तेवढं करत राहावं, जेवढं चांगलं कार्य करता येईल तेवढं करत राहावं. म्हणून आपला विषय काय, यापुढे यापुढे सरकार. तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही, तुमच्यामध्ये काय विचार आहेत ना हे महत्वाचं आहे. कारण आपलं सुख दुःख कशावर अवलंबून आहे? आपल्या विचारावर ना दादा. बरोबर आहे ना? आपल्या ड्रेसवर अवलंबून आहे का? आपल्या रंगरंगोटीवर अवलंबून आहे का? आपल्या ह्या वरच्या जे काही मेकअप आहे त्याच्यावर सुख दुःख अवलंबून आहे का? नाही दादा, नाही ना. आपली कर्म जे आहेत ना, आपले विचार जे आहेत ना त्याच्यावर आपलं सुख दुःख अवलंबून आहे. म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये काय पाहिजे? चांगले विचार पाहिजे. ज्या वेळेला ते दोघेही बाजारामध्ये गेले तर बाजारामध्ये गेल्यानंतर पुरुष एकटाच असेल तर त्याने ठरवलेलं जे असते तेवढं करून तो घरी येतो. पण बाई जर बरोबर असेल तर न ठरवलेलं कामही काही वेळेला करावं लागतंय, न ठरवलेली वस्तू सुद्धा काही वेळेला घ्यावी लागते, फक्त तिला आवडली पाहिजे बस. खरं आहे की खोटं आहे? आम्ही जर कधीतरी घराच्या बाहेर पडलो ना तर एखादी गोष्ट घ्यायची, एखादी वस्तू घ्यायची, तिथपर्यंत जाणार, ती वस्तू घेणार, घरी येणार. पण महिला जर बरोबर असेल, बाई जर बरोबर असेल तर एकदा काय त्या बाजारामध्ये आम्ही प्रवेश केला ना की एखादी वस्तू दिसली, तिला आवडली, आणि असावं ना, कारण संसाराचं हित कोणाला असतो? महिलेला असतो जास्त. संसारामध्ये जास्त वेळ कोणाला राहायचं असतंय? सगळ्यांच्या आशा अपेक्षा कोणाला पूर्ण करायच्या असतात? महिलेला पूर्ण करायचे असतात. आणि म्हणून तिने बाजारात प्रवेश केल्याबरोबर होते, अहो आपल्याकडे 4-5 पाहुणे जर आलेत ना तर कधी असं पटकन स्वयंपाक करण्यासाठी असं मोठा कुकर हवा आहे आपल्याला, तर एखादा कुकर जर घेतला तर बरं होईल. घेतला त्याने मस्त की चांगला मोठा कुकर घेतला, 2000 रुपयाचा. कितीचा घेतला? 2000 रुपयाचा कुकर घेतला. आणि मग तेवढ्यात ती पुढे गेल्यानंतर तेवढ्यात बोलते, आपल्या घरामध्ये की नाही एखादा असा मोठा पातेला हवा आहे, कधीतरी असं स्वयंपाक जर करायचा असला काही जास्त तर मग तसा पातेला पण नाही. बरं पातेला घेतला एक 1800 रुपयाचा. किती? 1800 रुपयाचा. आणि मग तेवढ्यात तिला क्लिक झालं की म्हणे कधीतरी आपल्या घरी काही कार्यक्रम असला किंवा आपल्या तेवढ्या जागेमध्ये कार्यक्रम असला ना की तेवढ्या जागेत कोणाकडे पितळेचं पातेला नाहीये, प्रसाद करण्यासाठी पितळेचा पातेला चांगला असतो. मग ठीक आहे म्हणे घेऊ ना. तोही घेतला त्याने 2000चा. बरोबर, 2000चा कुकर, 2000चा पातेला, 1800 रुपयाचा पातेला, एक 2000चा पातेला, 2 पातेले ते आहे की नाही. आणि बाहेर पडता पडता एक कुंभार दादाचं घर दिसलं तिला. तेवढ्यात कुंभार दादाकडे गेली आणि बोलते, दादा हे मडकं मला हवं आहे. कितीला? त्याने सांगितलं 50 रुपयाला. 30 रुपयाला देणार. बाई आहे ना, संसारी बाई आहे की नाही, 30 पासूनच सुरुवात करणार ती. ठीक आहे, हा मग करता करता 45 रुपयाला घेतलं तिने, भांडून घेतलं.
आणि येऊन रिक्षात बसली. आता तिच्या आईला जायचंय, तिला तिच्या नगरमध्ये जायचंय की तिच्या गावाला जायचंय समजा, आहे की नाही. रिक्षामध्ये बसल्यानंतर 2000चा कुकर, 2000चा पातेला आणि 1800 रुपयाचा पातेला असा फेकून दिला मागच्या मागं. कुठे? रिक्षाच्या मागे. आणि मडकं मांडीवर घेतलं, व्यवस्थित सांभाळलं बरं का. ती बिचारी बघतात मागून, पाहतात ती, अरे 2,000 रुपये दिलेत आमच्याची काय अवस्था. आणि 45 रुपयाचं कसं बसलंय बघा मस्त. त्याचा हेतू वेगळा आहे, त्याचा हेतू वेगळा आहे. काय हेतू आहे? घरी आली ती बाई, ती तिन्ही वाणी टाकून दिली. जेव्हा गरज लागेल तेव्हाच पाहणार आहे ती, कारण ती कशासाठी आणले? तिने गरज लागेल तेव्हा. 4-5 माणसं ज्या वेळेला कधीतरी पाहुणे येतील त्यावेळेला त्या कुकरकडे पाहणार, त्यावेळेला त्या पातेल्याकडे पाहणार. कधीतरी काही कार्यक्रम असेल आळीमध्ये तिच्याकडे, तर मग प्रसादाच्या वेळेला त्या पातेल्याकडे पाहणार. दिलं टाकून तिने. पण त्या मडक्यामध्ये तिने माखण ठेवलं. आता माखण ठेवलेलं मडकं कुठं ठेवलं माहिती आहे? शिंक्यावर ठेवलं. आता ते शिंक्यावर जाऊन बसल्यानंतर हा 2000 वाला पाहतोय, बोलतोय, अरे आम्ही एक कोपऱ्यात बसलोय, 2000 देऊन पण आम्हाला कोपरा, आणि हे 45 रुपयावाला बघा कुठे जाऊन बसलाय. त्यावेळेला ते बोलतंय, तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही, तुमच्यात काय आहे हे महत्वाचं आहे. तुम्ही गरीब आहात की श्रीमंत आहात, अरे परमार्थामध्ये त्याच्याशी गरज काय? तुम्ही काळे आहात की गोरे आहात, तुम्ही चांगले आहात की अपंग आहात, परमार्थामध्ये त्याच्याशी गरज नाहीये दादा. तुमच्या अंतःकरणामध्ये भाव काय आहे ना, त्याला महत्व आहे. तुमच्या अंतःकरणामध्ये विचार काय आहेत ना, त्याला महत्व आहे. आणि ते विचार जर बदलायचे असतील तर